सी सेक्शन डिलिव्हरीनंतर पायल जेव्हा ऑपरेशन रूमच्या बाहेर आली तेव्हा आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता आणि आमचं बाळ हातात पकडून जेव्हा बघितलं तेव्हा इतका आनंद झाला, तेवढा आनंद मला कधीच झालेला नव्हता. स्वतःच्या बाळाला डोळे भरून बघण्याचं सुख काय असतं हे जे आई वडील झालेले तेच सांगू शकतात आणि मी आणि पायल ह्या मुवमेंट्सला खूप जास्त एन्जॉय करत होतो. बाळ जन्माला आलं की त्याच्या हातात पैसे देण्याची आमच्याकडे प्रथा आहे आणि सगळ्यात पहिले बाळाला बघण्यासाठी मी आणि पायलने पैसे दिले आणि आम्ही आमच्या बाळाचं स्वागत केलं ह्या जगामध्ये. पायल तर केव्हा झोपून गेली होती आणि आता बाळासोबत मी एकटाच जागा होतो. बाळाचे चिमुकले डोळे, त्याचे केस, त्याचे हात, ह्या सगळ्याच गोष्टी इतक्या मस्त वाटत होत्या. असं मन भरून मी त्याला बघत होतो आणि सगळं सुखरूप झालं म्हणून भगवंताचे आभारही मानत होतो. सी सेक्शन डिलिव्हरी असल्यामुळे आईला दूध देण्यासाठी टाइम होता म्हणून बाळाला फॉर्म्युला मिल्क देण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्याचीच आम्ही ही ट्रेनिंग घेत होतो. रात्र झालेली होती, बाळही झोपलेलं होतं आणि आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहे हे बघून मनाला इतका आनंद होत होता आणि देवाचे मानावे तेवढे आभार कमीच होते. थोड्याच वेळात बाळ पुन्हा रडायला लागला आणि पुन्हा मला झोपेतून उठावं लागलं. आता हे आमचं रुटीनच होणार होतं. ऑफिशियली आमचं पेरेंटहूड सुरू झालेलं होतं. सकाळी उठलो, पायलसाठी चहा आणि बिस्किट आणायला गेलो कारण सी सेक्शन डिलिव्हरीच्या अगोदर तिला काही खाल्लेलं नव्हतं म्हणून तिला आता चहा आणि बिस्किट द्यायचे होते. सकाळीच हॉस्पिटलमध्ये लगबग सुरू झालेली होती. पाहुणे मंडळी यायला लागली होती, घरातले मेंबर्स यायला लागलेली होती. तात्याजींनी पेड्याचा बॉक्स आणला आणि माझं आणि पायलचं तोंड गोड केलं. आम्ही त्यांना पेढे भरवले कारण हा क्षण आमच्यासाठी जितका आनंदाचा आहे तितकाच आमच्या फॅमिलीसाठी. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.